प्राचीन विराट नगरी वाईचा संदर्भ इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या सुमारास कोल्हापूरच्या शिलाहार राजांपासून असला तरी वाईच्या आसपास अनेक बौद्ध आणि हिंदू लेण्या अस्तित्वात आहेत. या लेण्या सातवाहन काळात निर्मित झाल्या. सह्याद्रीची एक उपरांग रायरेश्वराच्या पठारापासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे. ही उपरांग शंभू महादेव डोंगर रांग. या रांगेत रायरेश्वराची पठार केंजळगड, पांडवगड, मांढरादेवी, वारूगड, संतोषगड आणि यादवांनी वसवलेले शिखर शिंगणापूर आहे. या डोंगर रांगेच्या दक्षिणेला कृष्णेच्या तीरावर हे टुमदार शहर वाई वसलेले आहे. या वाईच्या संरक्षणार्थ अनेक गडकोटांची निर्मिती झाली. यामध्ये वैराटगडाचा समावेश होतो. 11व्या शतकात कोल्हापूरमधील शिलाहार राजा भोज दुसरा यांनी या वैराटगडाची निर्मिती केल्याची इतिहासात नोंद आहे. पुणे कोल्हापूर महामार्गाला लागून असलेल्या पाचवड या गावाच्या अगदी जवळ हा गड आहे. या गडावरती जाणाऱ्या 2 वाटा आहेत. एक वाट उत्तरेकडून पाचवड व्याजवाडी या गावातून गडावर जाते, तर दुसरी वाट गडाच्या दक्षिणेकडील सरताळे गणेशवाडीतून गडावर जाते. गड खड्या चढणीचा असल्यामुळे गडावर जाताना दक्षिणेकडील गणेशवाडीतून जाणारी वाट सोयीस्कर पडते. सरतळेवाडीमधून पुढे गणेशवाडीत पोहोचल्यानंतर गडाची माहिती देणारा फलक रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसतो. तिथे काही समाध्या देखील आहेत. त्या समाध्यांचे दर्शन घेऊन आपली गाडी बाजूला असणाऱ्या मैदानात व्यवस्थित लावून मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने थोडंसं पुढे आल्याने एक वडाचं झाड लागतं. त्या वडाच्या झाडाच्या बाजूने पुढची मळलेली पायवाट आपल्याला एका टेकाडावरती नेते. तो पुढे असलेल्या टेकाडावरतून आपल्याला वैराटगडाकडे जाण्यासाठी हे वडाच्या झाडाच्या बाजूने रस्ता वरती जातो. पहिल्यांदा समोर जाणार टेकडीवरती जाऊन उजव्या हाताला वळायचे. असा रस्ता आहे. शंभू महादेव या सह्याद्रीच्या उपरांगेवर वैराटगडाचे वास्तव्य आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची 1200 मीटर किंवा 4000 फूट इतकी आहे. मध्यम चिरणीचा हा गड गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो, त्यामुळे एका दिवसामध्ये संपूर्ण गड पाहून होतो. वरती जाण्यासाठी साधारण तास ते 1.5 तास घेतो. गडावरती जाताना मध्ये मध्ये अनेक सागाची झाडे आहेत, त्यामुळे उन्हाचा फारसा त्रास होत नाही. अनेक पक्षी देखील इथे आहेत. अर्ध्या पाऊण तासात आपण एका टेकडी पार करून मेट्यावरती पोहोचतो. या मेट्यावरती आल्यावरती दगडावरती शेंदूर फासून बसलेला म्हसोबा आपल्याला दिसतो. त्याच्या मागे एका धनगराची झोपडी आहे. या झोपडीच्या डाव्या बाजूने गडावरती जाणारी एकुलती एक पायवाट आहे. ही पायवाट आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन जाते. इथून आपल्याला गडाचे तासूकडे अगदी स्पष्ट दिसू लागतात. गडाला भेट देणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. फारशी वर्दळ नसल्यामुळे पायवाटेवरती गवत उगवलेले दिसते. गडाच्या अगदी बुंद्यात पोहोचल्यावरती गर्द झाडे आहेत. खंबाटकी घाट आहे आणि हा कातळ तटबंदी तासलेली.
पाण्याचा टाक लागले पहिले. तासीव कड्यांच्या समोर आल्यावरती गडाच्या पोटामध्ये काही पाण्याची टाकी खोदलेली आहेत. ही साधारण 5 पाण्याची टाकी आहेत. याला स्थानिक जण गडदा असे म्हणतात. 5 पांडवांची ती 5 पाण्याची टाकी आहेत असे ते समजतात. या ठिकाणावरून खाली पाहिल्यानंतर खंबाटकी घाट, वाई परिसर, नॅशनल हायवे याशिवाय व्याजवाडीतून वरती येणारा रस्ता आपल्याला निहाळता येतो. पुढच्या 5 मिनिटात गडाच्या मुख्य दरवाजावरती असलेला बुरुज, व्याजवाडीतून वरती येणारा रस्ता, त्याच्या मागे वाई परिसर आणि मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा आपल्याला समोर दिसतो. मुख्य दरवाजाची आता बरीचशी पडझड झालेली आहे. इथे वडाचे झाड उगलेले आपल्याला पाहायला मिळते आणि बाजूला देवड्या देखील पडक्या अवस्थेत आहे. या महाद्वाराच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवरायांचे स्मारक आणि हनुमानाचे राऊळ आहे. तसेच डाव्या बाजूला गडदेवता असलेले वैराटेश्वराचे मंदिर आणि 3 पाण्याच्या तलाव आहेत. या तलावात पाणी. वैराटेश्वर मंदिर आहे. ते मस्त गिरगळे. महादेव डोंगररांग, या बाजूला आपला खंबाटकी घाट, याच्या पाठीमागं आहे महाबळेश्वर, खाली वाई शहर दिसतंय.